नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या तयार ब्लाऊजचं शोल्डर जर पडत असेल किंवा गळा मोठा होत असेल पुढचा, तर काय करायचं हे पाहायचं आहे. तर या इथे पहा, याचा गळा जो आहे तो मला फक्त अर्धा इंचाने कमी करायचा आहे. शोल्डर उतरत नाही आहे, तरी पण मी तुम्हाला या इथे शोल्डर उतरत असेल तर काय करायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे. जर तुमच्या ब्लाऊजमध्ये हा प्रॉब्लेम आला तर लगेच घाबरून जायचं कारण नाही. तर यालाही आपल्याला दुरुस्त करता येतं. तर तो कशा प्रकारे करायचा हे पाहूया. तर पहा, मी यामध्ये काही टिप्स सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. तर आता पहा, या ब्लाऊजला काय करायचं आहे. सर्वात पहिल्यांदा ही जी पायपिंग आहे ती ना आपल्याला खोलून घ्यायची आहे. तर कुठंपर्यंत खोलायची पहा, या शोल्डरच्या पुढे 1 ते 1.5 इंच एवढी आपल्याला ही जी पायपिंग आहे ती खोलून घ्यायची आहे. पूर्ण ब्लाऊजची पायपिंग आपल्याला काढायची नाही. फक्त आपल्याला जिथे ब्लाऊज दुरुस्त करायचा आहे तिथेच आपल्याला ही जी पायपिंग आहे ती काढून घ्यायची आहे. तर दोन्ही साईडनी मी ही जी पायपिंग आहे ती काढून घेणार आहे. आणि पहा, व्यवस्थित अशी काढून घ्यायची, जेणेकरून परत जरी आपण ब्लाऊज शिवला तरी फिनिशिंग दिसलं पाहिजे. तर एक मी वरची शिलाई आधी काढून घेतली पहा, आणि परत ही जी पट्टी जोडलेली शिलाई असते ती मी आता काढून घेते. आणि अशा पद्धतीने आपल्याला पायपिंग काढून घ्यायची असते. जर तुमच्याकडे असा एखादा ब्लाऊज आला, पुढचा गळा मोठा झालेला किंवा शोल्डर पडतंय म्हणून, किंवा तुमच्याकडूनच गळा जर एखादा मोठा झाला चुकून, तर आपल्याला या पद्धतीने दुरुस्त करता येतो. तर ते कशा पद्धतीने हे आपण पुढे पाहूया. तर ही जी सर्व पायपिंग आहे ती मी दोन्ही बाजूने पहा काढून घेणार आहे. मग तुम्हाला मी या इथे दाखवते. तर इथेपर्यंतच आपल्याला पायपिंग खोलून घ्यायची आहे. आता या इथे पहा, दोन्ही साईडनी मी ही जी पायपिंग आहे ती पूर्णपणे खोलून घेतली. तुम्ही या इथे दोन्ही जे भाग आहेत ते पाहू शकता. या पद्धतीने मी पूर्ण पायपिंग काढलेली नाही आहे. इथपर्यंतच मी पायपिंग काढली पहा, शोल्डरच्या थोडंसं पुढे. आता या इथे काय करायचं, पुढचा गळा मोठा झालेला आहे तर कोटोरीजवळ आपल्याला या इथे शिलाई द्यायची आहे. इथे पहा, इथे अर्धा इंच, जेवढा तुमचा गळा मोठा आहे तेवढा या इथे शिलाईमध्ये मार्जिन घालवून या इथे गळा बारीक करून घ्यायचा आहे. तर इथे मी एक शिलाई देणार आहे. आणि जर तुमचे शोल्डर पडत असतील तर पहा, या इथे शोल्डरजवळ आपल्याला आणखीन 1/2 इंच तिरकी शिलाई द्यायची आहे, जेणेकरून हे तुमचे दोन्हीही जे प्रॉब्लेम आहेत ते दूर होतील. आता दुसऱ्या बाजूला सुद्धा याच पद्धतीने करायचं आहे. मी मार्किंग करून घेतलं पहा, अर्धा इंचावरती. आणि शोल्डर जे आहे ते मी अगदी 1/2 इंचालाही कमी मी इथे स्टिच करून दाखवते तुम्हाला. तर ते कसं करायचं पाहूया. आता इथे मी कटोरीजवळ पहा अशा पद्धतीने शिलाई देऊन घेणार आहे. जिथे आपण कटोरीला आकार देणार आहे, म्हणजे आपण मार्जिन एक्स्ट्रा घालवणार आहे, तिथे आपल्याला लॉक करायचं आहे पहा. लॉक करायला विसरायचं नाही. तर अशा पद्धतीने इथे मी कटोरीच्या जवळ गळा कमी करून घेतला. अशा पद्धतीने गळा कमी होऊ शकतो पहा. आणि शोल्डरला तिरकी शिलाई या पद्धतीने देऊन घ्यायची. या इथे हवं तर तुम्ही डबल शिलाई देऊन घेऊ शकता पहा. तर पहा, जरी गळा मोठा झाला किंवा शोल्डर पडत असलं तर लगेच कस्टमर म्हणतो ब्लाऊज बिघडला, तर लगेच आपण दुरुस्त करून देऊ शकतो. तर कस्टमरला बोलायचं, ब्लाऊज मी लगेच तुम्हाला व्यवस्थित करून देते. या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लगेच दुरुस्त करता येतात, पण कस्टमरला वाटतं की आपला ब्लाऊज बिघडवला. तर त्यासाठी हे परफेक्ट सोल्युशन आहे पहा. बरोबर आपला गळा पण लगेच छोटा होतो.
तर आता दुसरी बाजूसुद्धा मी करणार आहे. तर इथे मी पहा अशा पद्धतीने हा जो गळा आहे तो चेक केला, तर बरोबर आहे. तर दुसरीसुद्धा बाजू मी तयार करून घेते आणि मग तुम्हाला या इथे तयार झाल्यानंतर दाखवते. कटोरीजवळ पहा इथे आकार जरा थोडेसे पुढे म्हणजे पुढे मागे होतात, तर ते आपण काय करायचं, नंतर आकार देऊन घ्यायचे आणि ते व्यवस्थित करून घ्यायचं आणि मग पायपिंग लावायची आहे. तर अशा प्रकारे आपला गळाही कमी होतो आणि ब्लाऊजही अगदी व्यवस्थित तयार होतो. तर पहा अशा छोट्या छोट्या आपण टिप्स वापरल्या ना, तर ब्लाऊजमध्ये काहीसुद्धा प्रॉब्लेम येत नाही. आता इथे मी शोल्डर पण लगेच पहा तिरकी शिलाई देऊन घेते. इथे मला गरज नाही आहे, तरीसुद्धा मी परत काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी या इथे थोडीशी टिप टाकून घेतली. आता आपण पायपिंग जोडून घेऊया. तर इथे आपल्याला सर्वात पहिल्यांदा गळ्याला जो आकार आहे तो इथे व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. पहा थोडासा मागे पुढे होतो, तर ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण याच पद्धतीने करायचं आहे. आता ही जी पायपिंग आहे ती कशी लावायची पहा. पट्टी जी आहे, आता या इथे पहा पूर्ण पायपिंग आपण खोलली. आता या इथे काय करायचं, थोडीशी पायपिंग जी केलेली वरची शिलाई आहे ती खोलायची, जेणेकरून आपल्याला आतली जी पट्टी खोललेली शिलाई आहे ती दिसली पाहिजे. म्हणजे आपल्याला परत पट्टी जोडावी लागणार आहे. त्यासाठी आपल्याला फक्त वरची पायपिंगची शिलाई खोलायची आहे, पट्टीची शिलाई खोलायची नाही. आता या इथे आपण पहा इथून पट्टी जोडायला स्टार्ट करूया. आता फक्त आपण पायपिंगची शिलाई खोलली, तर पट्टीची शिलाई जी आहे ती पहा आपल्याला इथे अजून थोडंसं खोलून घेऊ, म्हणजे आपल्याला पट्टीची जी शिलाई आहे ती दिसेल. नाहीतर पहा कुठेतरी तुमची पट्टी जोडायची राहून जाईल. यासाठी आपल्याला या पद्धतीने करायचं आहे. आता इथे पहा ही पट्टीची शिलाई आहे, तर इथून आपण जोडायला स्टार्ट करूया. इथे मी पहा असं लॉक करून घेतलं आणि परत जशी आहे तशी आपल्याला या इथे पट्टी जोडत यायचं आहे. आता मात्र काय होणार आहे, आपली पट्टी मोठी होणार आहे, कारण आपला गळा आपण कमी केला. तर पहिलं जे शिलाई मार्जिन आहे ते असतंच, पट्टीवरती दिसतंच, त्याच्यावरतीच आपल्याला शिलाई देत यायचं आहे आणि आपण जशी पहिली पायपिंग केली त्याच पद्धतीने इथे पायपिंग करत यायचं आहे. आता पहा इथे आपली पट्टी एवढी मोठी झाली, म्हणजे आपण एवढा गळा कमी केला. यातमध्ये आपण पट्टी दुमडलेली सुद्धा मार्जिन आहे, त्यामुळे पहा अर्धा इंच जवळपास ही पट्टी जी आहे अर्धा इंचाला थोडी जास्त ती कट होऊन निघली. तेवढा गळा आपण छोटा केलेला आहे. आता पहा ही जी पायपिंग आहे ती आपण आता करून घेऊया. तर आपली जी पायपिंग आहे पहिली त्याच्यापेक्षा थोडं मागे जाऊन शिलाई द्यायची, म्हणजे जी पहिली शिलाई आहे ती परत निघली नाही पाहिजे. इथे सुद्धा पहा मी लॉक केलं आणि मगच पायपिंग करत येत आहे. एकदम बारीक आणि नाजूक पायपिंग करायची आहे. आणि या आधीचा माझा व्हिडिओ आहे एकदम बारीक आणि नाजूक पायपिंग कशी करायची, तर ज्यांना पायपिंग येत नसेल त्यांनी तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता. एकदम परफेक्ट अशी मी पायपिंग शिकवलेली आहे. पायपिंग करताना पहा आपल्याला ओढायचं नाही कोणताही भाग, किंवा हळूहळूच पायपिंग करता यायचं आहे, जेणेकरून आपली पायपिंग एकदम
परफेक्ट फिनिशिंग सहित तयार होईल। अशा पद्धतीने मी पहा इथे हा जो एक पार्ट आहे तो तयार केला। तर याच पद्धतीने दुसऱ्या सुद्धा भागाची पायपिंग करायची आणि ब्लाऊज आपला दुरुस्त करायचा आहे। याच पद्धतीने तुम्हाला जर मुंड्यामध्ये घोळ येत असेल आणि ब्लाऊज रिपेअर करायचं असेल तर काय करायचं, बाही खोलायची आहे आणि तिथे मुंड्याचा आकार देऊन कट करून मग परत बाही जोडायची। यामुळे तिथला सुद्धा आपल्याला जो प्रॉब्लेम आहे तो दूर करता येतो आणि ब्लाऊज दुरुस्त करता येतो। तर या पद्धतीने पहा मी पायपिंग केली। आता मी दुसरा भाग तुम्हाला दाखवते। म्हणजे कुठे काहीही प्रॉब्लेम येऊ, पुढचा गळा मोठा होवो किंवा शोल्डर उतरत असेल किंवा पाठीमागे घोळ येत असेल तर या पद्धतीने आपल्याला दुरुस्त करता येतं। थोडं कष्ट लागतं पण आपण कस्टमरला 100% परफेक्ट देण्याचा प्रयत्न करायचा आहे। जसं आपण पुढचा गळा कमी केला त्याचप्रमाणे आपण मुंड्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम आला असेल तर तो सुद्धा आपण दुरुस्त करू शकतो। तर पहा एकदम छान अशी मी इथे पायपिंग केली आणि पहा पुढचा गळाही कमी केला। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।